प्रथमतः आपलं नाव सांगा बालाजी रामचंद्र जाधव। आणि काय तक्रार आपली, काय निवेदन दिले नगरपालिकेला? नगरपालिकेला मी 17 तारखेला निवेदन दिलेलं आहे की बांधकाम परमिशन नसताना सध्या लॉज बांधण्यात आली आहे। लॉज म्हणजे नेमकं कुठल्याही प्रकारचे परमिशन नगरपालिकेचे नाही. बांधकाम परवाना नसताना सध्या लॉजिंग बांधण्याची सुरुवात चालू आहे किंवा झाल्यातच जमा आहे। आसपासच्या घरांना काय त्यापासून धोका आहे का? उद्यापासून समजा काही गोष्टी झाल्या तर साईडला राहणारे लोक असतील, घरं असतील, त्यांना आणि कुठल्याही प्रकारचं मटेरियल असेल काय असेल सगळे डुप्लिकेट वापरून त्या लॉज बांधण्याची जी सुरुवात केली आहे ती तात्काळ बंद करावी, नाहीतर ह्याच्या पुढील नाही बांधकाम परमिशन असताना सुद्धा यांच्यावर केलंय, नाहीतर कारवाई झाली तर पुढल्या वेळेस मी उपोषण असणार आहे। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पहिलंच त्याला बांधकाम परवाना नाही तरी त्या नाही. बिल्डिंगच्या वर बांधलेलं यांनी आहे. डब्बा टाईप बांधून लॉजचं काम चालू आहे। हो तसंच आहे। मग आता नेमकं काय मागणी आपलं काय होईल? त्यांनी समजा नगरपालिकेचे सीओ असतील त्यांनी तर नाही कारवाई केली, मी कलेक्टर साहेबांना मी पत्रव्यवहार केलेला आहे, तर समजा यांनी नाही कारवाई केली तर ते पुढची त्यांनाही करावं लागेल। तुमची काय मागणी आहे? माझी मागणी आहे की तात्काळ बंद करून करण्यात यावं। सीओ साहेबांनी नगरपालिकेच्या सीओनी तर बांधकाम परमिशन नसताना सध्या तर त्यांची बांधकाम परमिशन आहे का नाही बघून बांधकाम परवाना नसेल तर तात्काळ पाडण्याचे परमिशन द्यावे, नाही तर मी उग्र आंदोलन करणार आहे।